नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्ट डू टॉपिक्स पाहणार आहे, जे आपल्या पेपरला येण्याचे चान्सेस आहेत आणि हे आपण कोणत्या क्रिया रचनाशास्त्र या सब्जेक्टचे पाहणार आहे। आता यामध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही सब्जेक्ट पाहणार आहे। जो आपला रचनाचा पेपर असणार रचनाशास्त्राचा, तो आपला 3 एप्रिल आणि 5 एप्रिलला आपले हा दोन्ही पेपर असणार आहे। आणि यामध्ये आता आपल्याला बघायचं काय काय आपण मस्ट टॉपिक ते करून गेलं पाहिजे, जेणेकरून आपले एक प्रकार ज्याचा अभ्यास नसेल झाला त्याचा या दिवसात ते अभ्यास करून म्हणजे पास होऊ शकतात आणि ज्यांचा अभ्यास झाला ते या वेळेने छानपैकी रिव्हिजन करू शकतात। तर चला बघूया काय सांगितले। आता काय पेपर 1 आपल्या 100 मार्क्ससाठी असणार आहे। त्यामध्ये आपल्याला पहिलं करून घ्यायचं गर्भशरीर आणि एम्ब्रोलॉजी। यामध्ये आपल्या गर्भशरीर आणि एम्ब्रोलॉजीवर एक एलिकून एक एसिक्यू फिक्स असणार आहे। त्यावरती आपल्याला 15 मार्क्सचं वेटेज आपलं होऊन जाणार आहे या दोन चॅप्टरवरती। नंतर जायचं आपल्याला अस्थि आणि ऑस्टिओलॉजी। आता अस्थिचा आयुर्वेदिक पोर्शन आणि ऑस्टिओलॉजीमध्ये आपल्याला स्टर्नम, स्कॅपुला, ह्युमरस, फिमर आणि हिप बोन। यामध्ये आपल्याला स्कॅपुला, ह्युमरस, फिमर, हिप बोन यांचे चान्सेस जास्त आहे ॲज कम्पेअर टू स्टर्नम। पण स्टर्नम पण आपल्याला बोन तयार करून ठेवायचं, जेणेकरून जर एखादा दुसरा जर ऑड क्वेश्चन पडला तर आपला कुठं हातातले मार्क जाऊ नये। आता त्यावरती आपल्याला एक एलिकून एक एसिक्यू म्हणजे 15 मार्क्सचं वेटेज असणार आहे यापैकी। आता पुढे पाहिजे आपला संधी स्नायू आणि आर्थोलॉजी। आता संधी स्नायू आर्थोलॉजी यावरती आपले एक एलिक्यू आणि एक एसिक्यू म्हणजे 15 मार्क्सचं वेटेज असणार आहे। त्यामध्ये पण आपल्याला कोणते 5 जॉईंट करून ठेवायचे तुम्हाला, शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट, नी जॉईंट, हिप जॉईंट आणि अँकल जॉईंट। आता कसं आहे, हे जॉईंट आपल्या लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल आणि ज्यांना नसतील ते आपल्या टेलिग्राम वगैरे चॅनलला जॉईंट व्हा, त्यावरती तुम्हाला नोट्स मिळून जातील ह्या जॉईंटच्या। नंतर दुसरा कोणता आता आयुर्वेदिक पोर्शन। आता हे सिंपल पोर्शन आहे एसिक्यूसाठी, शरीर, उपक्रमणीय शारीर आणि परिभाषा शारीर हे 2 चॅप्टर असणार आहे। यावरती आपले एक एसिक्यू शॉर्ट फिक्स असणार आहे आणि हे तुमच्या हातातले मार्क असणार आहे, 5 मार्क। त्यानंतर आपला केश, नख, दंत, शारीर हे पण तुमच्या हातातले मार्क असणार आहे, हे सोडायचं नाही, हे करून घ्यायचं आयुर्वेदिक पोर्शन। यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण अपलोड आहे आणि यावरती तुम्हाला 5 मार्क मिळून जातील। त्यानंतर पाहायचं आपल्याला हे 5 मार्क 2 एसिक्यू झाले आपले। त्यानंतर पुढे पाहायचं पेशी शारीर आणि मायोलॉजी। त्यावरती आपले एक एसिक्यू असणार आहे पेशी शारीर आणि मायोलॉजी। यावरती तुम्हाला काय की डायफ्राम आधीवर करून घ्यायचं आहे आणि काय आपले जे IMP म्हणून तुम्हाला व्हिडिओचं लिंक मिळून जाईल, त्यावरती तुम्हाला जाऊन तिथं मायोलॉजीमधील मी जे IMP दिलेले आहेत मसल्स वगैरे तेवढं जर करून ठेवलं त्यामधले चान्सेस जास्त राहतील की येण्याचे, कारण की ते PYQ म्हणजे मोस्ट IMP PYQ ते तुम्हाला मायोलॉजीमध्ये येण्याचे चान्सेस राहतील। तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या आणि डायफ्राम एक करून ठेवायचं, पेशी शारीर आयुर्वेदिक आणि मायोलॉजीचे जे मसल दिलेले आहेत 7-8 मसल आणि एक डायफ्राम एक मिळून हे असं तुम्हाला एवढं तयार करून ठेवायचं एक एसिक्यू साठी। हे तुम्हाला 5 मार्कचं वेटेज असेल यासाठी। नंतर जर पुढचं पाहायला गेलं 7वं काय की एंडोक्रायनॉलॉजी आणि लिम्फॅटिक। आता एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे तुम्हाला ऑल ग्लँड करून ठेवायचे, त्यावरती तुम्हाला एक एलिक्यू सुद्धा पाहायला मिळू शकतो ग्लँडवरची, न कळत जर कधी ऑड पडला तर। आणि लिम्फॅटिक मध्ये तुम्हाला स्प्लीन आणि थॉरॅसिक डक्ट करून ठेवायचे। थॉरॅसिक डक्टचे चान्सेस राहिले यावर्षी येण्याचे की एसिक्यू साठी, त्यावरती तुम्हाला आणि स्प्लीनचे चान्सेस राहू शकतात की एलिक्यू साठी। तर तुम्हाला हे एंडोक्रायनॉलॉजी आणि काय लिम्फॅटिकचं काय वरती एक 7वा एसिक्यू पाहायला मिळू शकतो, हे तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचं। आता टोटल जर पाहायला मिळालं तर तुम्ही जर एवढं जर केलं लवकरात लवकर 15 म्हणजे 45 मार्क, 50, 55 आणि 60 आणि हे 5 मार्क 65 मार्कचे तुमचं टोटल एवढे जरी तुम्ही कव्हर करून ठेवलं पेपर 1 साठी लवकरात लवकर, तर तुमचे 65 मार्क हातात प्लस तुम्हाला 15 MCQ एवढ्या टॉपिकवरती असतील, म्हणजे जवळपास 80 मार्क तुम्ही कव्हर केला असेल। आता लास्टला जर शेवटी ज्या विद्यार्थ्याचं नर्वस सिस्टम अभ्यास नसेल त्यांनी नर्वस सिस्टमला जरी शेवटी ठेवलं, कारण की नर्वस सिस्टममध्ये पोर्शन खूप मोठा आहे आपल्याला पाहायसाठी आणि विद्यार्थ्याला लवकर समजत नाही नर्वस सिस्टम। जर ज्यात झालं असेल त्याला चांगल्याचे ऑल द बेस्ट आहे, आणि ज्यांचं नसेल झालं त्यांनी एंडोक्रायनॉलॉजी आणि लिम्फॅटिक करून ठेवा। एंडोक्रायनॉलॉजीमध्ये सगळ्या तुम्हाला ग्लँड्स करून ठेवायचे, लिम्फॅटिकमध्ये स्प्लीन आणि थोरॅसिक डक्ट तरी सध्या करून ठेवा, कारण स्प्लीनचे जर जर नर्वस सिस्टमवर एलिक्यू नाही पडला, स्प्लीनवर पडला तर तुमच्या हातात मार्क राहील स्प्लीनवरती आणि थोरॅसिक डक्ट एसिक्यू साठी। अशा प्रकारे नर्वस सिस्टमवरती शेवटचे जे 5 MCQ असतात ते नर्वस सिस्टमवरती असतात। असं जर पाहायला गेलं एक एलिक्यू आणि एक एसिक्यू प्लस काय 5 MCQ असं टोटल 20 मार्कचं वेटेज असेल पूर्ण याला। जे 5 MCQ असणार ते स्पेशल नर्वस सिस्टमवरती असणार आहे, आणि जर नर्वस सिस्टमवरती एलिक्यू नाही पडला, लिम्फॅटिक किंवा एंडोक्रायनॉलॉजीवर पडला तर तुमच्या हातात एलिक्यू असेल आणि त्या सरशी जे वर्ग जर तुम्हाला छानपैकीतले मार्क मिळून तुम्ही पासिंग करू शकतात यामध्ये पेपर 1 मध्ये। आणि अशा प्रकारे तुम्ही जर रिव्हिजन पेपर विद्यार्थ्याचा अभ्यास झाला तर तुम्ही रिव्हिजन अशा प्रकारे करू शकता। आणि आणखी जे झालं ज्या विद्यार्थ्याचा पेपर 2चा बी अभ्यास नाही तर त्यासाठी अगोदर तुम्ही कोष्ट असे डायजेस्टिव्ह सिस्टम करून ठेवा, त्यावरती तुम्हाला एक एलिक्यू आणि एक एसिक्यू या दिवसामध्ये तुम्हाला 15 मार्कचं वेटेज असेल। त्यामध्ये बी डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये स्टमक, ड्युडेनम, लिव्हर आणि पॅनक्रियास हे 4 ऑर्गन मस्ट करून ठेवा सध्या, हे तुमचं चांगल्यापैकी होऊन जाईल। आणि कोष्ट आणि आशेवरती तुम्हाला एसिक्यू पाहायला मिळू शकतो
तुमच्या पेपरमध्ये. आणि या सॉफ्ट ऑर्गनवरती तुम्हाला एलक्यू पाहायला मिळेल, कोणता एलक्यू पाहिला. त्यानंतर प्रमाण शरीरवरती आपल्याला ब्ल्यू प्रिंटमध्ये फक्त 2 मार्कचं वेटेज दिलं, म्हणजे याचे 2 MCQ तुम्हाला पाहायला मिळू शकतात प्रमाण शरीरवरती. राहिला 1 एलक्यू आणि 1 SCQ, ते तुम्हाला दोन्ही पण मर्म शरीरवरतीच पाहायला मिळेल. आणि मर्म शरीर तुम्हाला हे पूर्ण चॅप्टर करून ठेवायचं आहे. यामधले तुम्हाला श्लोक, सुरुवातीच्या मर्माची व्याख्या वगैरे जरी श्लोक पाठ झाले तर चांगले. त्यानंतर मर्माचं काय, मर्माचे प्रकार वगैरे तुम्हाला सगळं ते फक्त ध्यानात ठेवायचं काय कसं दिलंय. नंतरचं जरी श्लोक नसेल झाले तर ठीक आहे, चालून जाईल. फक्त मर्माची व्याख्या वगैरे सध्या पुरतं करून ठेवा. आणि बाकीचे सगळा मर्म तुम्हाला कुठं आहे, मर्माचं काय आहे तर सगळं तुम्हाला आलं पाहिजे. प्रकार ते मर्माचे प्रकार वगैरे पुढचं सगळं काय दिलं तर आलं पाहिजे. त्यावरती 1 एलक्यू आणि 1 SCQ फक्त मर्मावरती तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर झालं शिरा, धमनी, स्त्रोतस आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. यावरती तुम्हाला 15 मार्कचं वेटेज दिसून जाईल. त्यामध्ये बी तुम्हाला हार्टमध्ये फक्त CVS मध्ये फक्त हार्ट करून ठेवा. हार्टचं सगळं ब्लड सप्लाय वगैरे झालं, राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल, त्यानंतर ॲब्डोमिनल आयोटा वगैरे करून ठेवा. आणि त्यानंतर जर झालं तर मग पेरिकार्डियम, SCQचे चान्सेस राहणे जास्त पेरिकार्डियमची येण्याचे. नंतर स्त्रोतस जर झालं एलक्यूला तर स्त्रोतसचे मेन चान्सेस एलक्यूला मोस्ट पडण्याचे, कारण की यावर्षी मागच्या वर्षी CVS वरती क्वेश्चन होता, यावर्षी की स्त्रोतसवर येण्याचे चान्सेस आहे. आणि नंतर झालं शिरा, धमनी, ते SCQ साठी टॉपिक आहे. आणि स्त्रोतसवरती तुम्हाला एलक्यू पाहायला मिळू शकतो. त्यापैकी हे तुम्हाला 15 मार्कचं वेटेज हे करून ठेवा. त्यानंतर झालं तर सेन्सरी ऑर्गन तुम्हाला मस्ट, सगळ्यात मध्ये सेन्सरी ऑर्गनचे चान्सेस आहे की सेन्सरी ऑर्गन येणार म्हणजे येणार. या 5 सेन्सरी जे ऑर्गन आहेत आपले त्यापैकी तुम्हाला 1 सेन्सरी ऑर्गन एलक्यूला असेल. आणि राहिला कला, त्वचा आणि इंद्रिय. त्वचा 1 सेन्सरी ऑर्गन मध्येच येतं, कला राहिला आणि इंद्रिय राहिलं. यावरती तुम्हाला SCQ पाहायला मिळू शकतो. सप्तत्वचा झालं, सप्तकला झालं, त्यानंतर इंद्रिय वगैरे तुम्हाला SCQ. इंद्रिय आपलं पदार्थमध्ये झाले, क्रियामध्ये पण झाले, तेच इकडे ते तुम्हाला SCQ मध्ये पाहायला मिळू शकतं. अशा प्रकारे टोटल 15 मार्क म्हणजे 15 60 मार्कचं वेटेज फक्त वरच्या टॉपिकमध्ये. नंतर खाली जर राहिलं का रेस्पिरेटरी सिस्टीम आणि युरिनरी सिस्टीम, त्यावरती तुम्हाला 15 मार्क म्हणजे 3 SCQ पाहायला मिळतील या 2 सिस्टीमवरती. त्यामध्ये तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये गेले तर राईट लंग करून ठेवा, लेफ्ट लंग करून ठेवा. आणि यांचा डिफरन्स, राईट अँड लेफ्ट लंगचा डिफरन्स. आणि मेडियास्टेनमवरती चान्सेस मोस्ट ऑफ दी राहतात की डिफरन्स आणि मेडियास्टेनमवरती आणि राईट लंग वगैरे लेफ्ट लंगवरती. एवढेच टॉपिक जर 4 टॉपिक वगैरे करून ठेवले तर तुम्हाला एखादा दुसरा SCQ यावर पाहायला मिळेल. आणि दुसरा युरिनरी सिस्टीममध्ये तुम्हाला किडनीचे रिलेशन वगैरे, अँटी रिलेशन, पोस्ट रिलेशन वगैरे रिलेशनवर मोस्ट ऑफ द फोकस असतो. त्यानंतर युरेटर झालं, युरेथ्रा झालं आणि युरिनल ब्लॅडर झालं. यामध्ये बी ट्रायगोन ऑफ ब्लॅडर वगैरे जे आहे ते मस्ट आहे, तुम्हाला यावरती SCQ म्हणजे पाहायला मिळेल. आणि त्यानंतर शेवटला जर झालं तर 1 SCQचं वेटेज असणार फक्त आपला रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला. यामध्ये तुम्हाला झालं तर ठीक आहे, पण यामध्ये तुम्हाला पेपरच्या अगोदर जाताना फॅलोपियन ट्यूब करून ठेवा, प्रोस्टेट ग्लँड करून ठेवा. ही लास्ट इयरलाच पडली होती. आणि फॅलोपियन ट्यूब बी मस्ट आहे तुम्हाला. फॅलोपियन ट्यूबला 3-4 स्टार करून ठेवा, येण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर व्हास्ट डिफरन्स, ओव्हरी, लिगामेंट ऑफ युटरस हे पण मस्ट, IMP, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म वगैरे एवढे टॉपिक तुम्हाला करून ठेवायचे पेपरला जाण्या अगोदर. अशा प्रकारे टोटल पेपरचं आपण पूर्ण पाहिलंय. हे 15 चौक 60 आणि हे किती 15 चौक किती 60 आणि 15 75 आणि 75 आणि 5 किती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे 5 80. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शेवटी जरी ठेवली तुम्हाला चालून जाईल. मग 15 चौक 60 आणि वर जे 10-15 MCQ तुम्हाला वर जवळपास 15 म्हणजे 75 मार्कचं वेटेज फक्त तुमच्या वरच्या टॉपिकवरून होऊन जाईल. तुम्हाला हे मस्ट एवढं टॉपिक तरी पेपरच्या अगोदर करून जायचं. तुमचा पेपर 3 आणि 5 तारखेला असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 तारखेला पेपर 1 असणार, 5 तारखेला पेपर 2 असणार आहे. 15 तारखेपासून तुम्हाला संहिताच्या अभ्यासाला लागणार. त्या अगोदर तुम्ही जे राहिले असतील टॉपिक यामधून क्लिअर करून घ्या. तुमचा यापैकी छान अभ्यास झालाच असणार आहे मला खात्री. आणि ज्या विद्यार्थ्याचा थोडाफार अभ्यास राहिला त्याने आणखी करा. आणि अशा वेळी तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास झाला त्याने रिव्हिजन म्हणून हे लेक्चर्स म्हणजे हे वापरू शकता तुम्ही की कशा प्रकारे कोणत्या ह्याला जास्त फोकस करून रिव्हिजन करू शकता. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.